नमस्कार मंडळी, मी सोनाली पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर हा व्लॉग माझ्या माहेरचा आहे. पहाटे 5 वाजता गावातलं वातावरण दाखवते तुम्हाला. किती भारी वाटतंय. रात्री 9:30ला आले होते मी माहेरी आणि आता सकाळी 7-8ला मला निघायचं आहे कोल्हापूरला. रात्रभर का होईना पण आपल्याला खरंच इच्छा असते ना माहेरी यायची, कारण की आता कोल्हापूरला गेले ना तर परत कधी येणं होतंय तेच माहीत नसतंय मला. माझी भाऊजाई आणि मी दोघी सुद्धा उठलेलो आहोत. लाईट डिम होती त्यामुळे काही हीटर चालत नव्हतं, तर पाणी ठेवलं तिनं बाहेरच चुलीवरती. थोडं भारी वाटतंय ना गावातलं सकाळचं वातावरण. म्हणजे कुत्रे ओरडतात, कोंबडे ओरडतात आणि तुम्हाला अलार्मची गरज सुद्धा नाही. किचन कमी नाहीये. हे एक किचन आहे, तिकडे एक किचन आहे आणि तिकडे एक किचन आहे. हे चुलीवालं किचन आहे, ते गॅसवालं किचन आहे, ते फक्त किचन आहे. आम्हाला 8 वाजता जायचंय, तर आता बाजरीच्या भाकरी बनवत आहे माझी भाऊजाई. चुलीवरच्याच आवडतात का? तशी पहाट झाली बघा. हे नारळ रोज एक पडते. ह्याच्या खाली उभी राहा, काय पडतं ना. खूप छोटस खेड आहे बघा हे. आणि आता मला जायचंही होतं, सगळं आवरलं होतं, पण आजीला त्यांना सर्वांना बोलून यायचं होतं. रात्री वेळाने आले म्हणून मी बोललेच नव्हते त्यांच्याशी. आजीचं ना मुलगी नसल्यामुळे आजी खूप रडते. मी जेव्हा पण कोल्हापूरला येते ना तर हे दारासमोरचं शेत आहे. हा हरभरा मला घेऊन जायचा आहे सोबत तिकडे खायला. हे शेत आहे बघा. अगोदर हे असंच पडून होतं, पण आता इथं केलंय शेत. घे ना, बरंच आहे की. घे, तिकडे घेऊन जाणार आहे मी. कांद्याची, हे कांदाच आहे ना? लसूण आहे, लसूण. एक तर सगळ्यात भारी वाटतं दारासमोर असं शेत असणं आणि त्यात सगळं हिरवगार. खूप भारी वाटत होतं हे पाहून. आणि हरभरा सुद्धा मस्त लागत होता. इथं खायला वेळ भेटला नव्हता म्हणून म्हटलं की थोडासा कोल्हापूरला घेऊन जाते, म्हणजे तिथं खाता येईल आपल्याला. आणि ही आहे माझी आजी. तुम्हाला विश्वास बसणार नाही ताईनं, माझी आजी नोकरीला होती आणि 40-42 लाख रुपये तिला रिटायरमेंटचे भेटणार आहेत. म्हणतात ना, डोंट जज बुक बाय कव्हर, तसंच आहे. आमच्या सर्वांच्या घरी गावात गॅस आहेत बरं का, पण ते संपल म्हणून ते वापरत नाहीत. जेव्हा पण मी कोल्हापूरला येते ना माझी आजी खूपच रडते, पण यावेळेस जास्तच रडत होती, कारण की तिला ना बरं नाहीये. आणि त्यांच्या मनात येत असेल काही. म्हटलं आजी काही होत नाही, अजून तुझे खूप नातू राहिले आहेत लग्नाला, तुला सगळं पाहायचंय. किती छान आहे. हे कोणतं पाहिजे तुला? मला हे पाहिजे. मला एक द्यायच्यात. आमच्या गावातली ती पहिली महिला आहे, तिने एवढी सुविधा करून ठेवली आहे, पॅड वगैरे. नाहीतर ताईनो जिथं बाजार भरतो ना आठवड्याचा, तिथूनच आणावं लागतं. पण आता कोणीही अडचणीला तिच्याकडून घेऊन जाऊ शकतं. म्हणजे ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे. असं छोटंसं तिचं दुकान आहे, कपडे सुद्धा शिवते ती, ब्लाऊज वगैरे खूप येतात तिच्याकडे. आणि एवढं दुकान होतं तिचं छोटंसं, आणि बाकीचं कपाटात सुद्धा खूप सारे मेकअपचं वगैरे तिने ठेवलेलं आहे. एवढ्या छोट्याशा खेड्यात असून सुद्धा तिचं खूप चांगलं चालतं. म्हणजे हे सुद्धा दुकान झालं म्हणा, किंवा ब्लाऊज वगैरे सगळं तिकडे तिच्याकडे येतात. भरपूर ब्लाऊज असतात मी जाते तेव्हा. खूप चांगले बरं का, आपण स्वतःच्या पायावर उभे आहोत, आपला खर्च आपण भागू शकतो. इथं माहीदुर्वाचा मामा त्यांना नारळ पाणी देत आहे प्यायला, आणि आम्ही निघालो तिथून पुढे. इथं पण CNG दिसल तिथं आम्ही नंबर लावत सुटलो होतो. ताग आला होता या CNGला नंबर लावू. आणि नंतर 2 वाजले होते. म्हटलं कुठंतरी बसून जेवायचं. घरूनच आम्ही भाकरी भाजी वगैरे सगळं घेऊन आलो होतो. आणि इथं एक हे असं ठिकाण दिसलं, म्हटलं चला इथं जेवण करून घेऊया सर्वजण. खरंच खूप छान वाटतं बरं का, असं कुठंतरी जेवायला निवांत वाटत होतं. त्याला खात पीत झोपत असा काही आमचा प्रवास सुरू होता. तू काय करणार आहे? तू जेवण करणार आहे? जेवण चला आवरा पडदेशील, चला जेवण करा. अडे 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 झोप आली, झोप झाली. 2-3 तास अजून प्रवास केला आणि नंतर माहीला अजून भूक लागली होती, म्हणून मिरजला थोडंसं तिला डोसा वगैरे खायला दिला. आणि स्पेशल चहा होता इथं गुळाचा,
तोच आम्ही घेतला आणि घरी पोहोचलो. असा होता आजचा व्लॉग. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ताईंनो. चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.